आता नमस्कार मित्रांनो, ही आहे विटारा ब्रेझा 2019 मॉडेलची डिझेल व्हेरियंट आहे ही ZDI प्लस. तर मग याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल तर ही आहे प्रोजेक्टर हेडलाईट आहे. तर ही हॅलोजनच आहे, असं LED नाही आहे, हॅलोजन सेटअप आहे पूर्ण. आणि 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 हे आहे त्याचे फॉग लॅम्प्स. आणि याच्यामध्ये तुम्हाला मिळेल इथं क्रोम ग्रिल मिळेल तुम्हाला. आणि तर त्याच्यासोबत एक ZDI प्लस असल्यामुळे ऑटोमॅटिक वायपर आणि तुम्हाला ऑटोमॅटिक हेडलाईट मिळतील. आणि इथं त्याचबरोबर आता इथं टॉप मॉडेल असल्यामुळे तुम्ही बघू शकता तर इथं एक 16 इंच टायर आहे विथ ब्लॅक अलॉय व्हील, जो की व्हाईट कलरच्या शेडमध्ये परफेक्ट जातो तो. आणि इथं त्याचसोबत जर आपण बघितलं तर याची आपली डिझाईन तर आहे, याची चांगली अपिलिंग आहे. आणि त्याच्यासोबतच तुम्ही बघता तर हे आपले ते नॉर्मलच आहे, नॉर्मल त्याचे हे आहे, त्याचे टेल लाईट आहेत आपले ते हॅलोजनचे. आणि इथं तुम्हाला मिळेल इथं रिअर वायपर मिळेल, जो की तुम्हाला इथं पावसामध्ये खूपच उपयोगी पडेल. आणि त्याच्यासोबत बघितलं तर अजून मग याच्यामध्ये याची डिझाईन आहे चांगली, एक स्पॉयलर दिला जातो टॉप मॉडेल असल्यामुळे. आपले VDI किंवा जे आहे VXI मॉडेल त्याच्यामध्ये तर नाही दिसणार, हे फक्त तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये येईल. आणि बाकी जर तुम्ही बघितले तर याचा मागचा स्पेस बघा तुम्ही. ही तर सीट जी आहे, तर ही सीट जी आहे तर एक 6 फूट माणसाच्या अकॉर्डिंगली हे केले. तर ते म्हणून थांबा मी तुम्हाला दाखवतो पूर्ण. तर आता ही घेतलेली आहे पूर्ण इथं फॉरवर्ड पोझिशनमध्ये. तर आपण इथं बघू शकता, तर इथं स्पेस तुम्ही बघू शकता, एक 6 ते 6.5 फूटचा माणूस एक इथं कम्फर्टेबली इथं बसू शकतो आणि त्याची जर्नी एन्जॉय करू शकतो. आणि इथं याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला इथं एक ORVM इथं साईड मिरर मिळतील, जे आपले जे की ऑटो फोल्डेबल आहे. आतमध्ये आपलं बटन आहे, जे का तुम्ही प्रेस केलं तर ते ऑटोमॅटिकली आत जातात आणि ते जेव्हा आपण निघू तर ऑटोमॅटिकली बाहेर येतात बटन प्रेस केलं. हा तर चला मित्रांनो, तर आपण आता विटारा ब्रेझाचा इंटिरियर बघू आणि प्लस ते ड्रायव्हिंग सीटवर आपण बसून तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो. तो विटारा ब्रेझाचा इंटिरियर आणि मी आता बसलोय ड्रायव्हिंग सीटवरती. तर आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता स्टिअरिंग व्हील, जे की ड्रायव्हरसाठी खूपच कम्फर्टेबल आहे. म्हणजे इव्हन आपण इथं शॉर्ट राईड म्हणजे एक जवळपासच्या राईडसाठी किंवा इथं एक लॉंग ड्राईव्हसाठी, लॉंग जर्नीसाठी. आणि इथं तुम्ही बघू शकता तर मग हे आहे त्याचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. याच्यामध्ये तुम्हाला इथे RPM मीटर आणि इथं स्पीडोमीटर आणि इथं मध्ये जे तुम्ही बघता इथं जे टेम्परेचर आणि जे किलोमीटर दिलेत तर इथं याला म्हणतात MID डिस्प्ले असतो तो. याच्यामध्ये तुम्हाला आपल्याच्या बरेच तुम्हाला फीचर मिळतील, जसं की तुम्हाला दाखवतो. तर याचा कलर सुद्धा तुम्ही चेंज करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर इथं ब्ल्यू आहे, रेड आहे, तर असे एक 5 ते 6 कलर तुम्हाला आहे त्याच्यात अवेलेबल मिळतील. आणि मग इथं त्याचबरोबर तुम्हाला या इथे मिळणार एक टचस्क्रीन सिस्टम, टचस्क्रीन एक इन्फोटेनमेंट सिस्टम, जो की फक्त टॉप मॉडेलमध्ये येतो, जो की ही आहे ZDI प्लस. हे एक झालं. याच्यामध्ये पण तुम्हाला बरंचसे ब्लूटूथ मिळेल, इथं मॅप मिळतात, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, ह्या इथं दोन्ही फीचर मिळतील. त्याच्यासोबतच जर तुम्ही इथं खाली बघितलं तर इथं तुम्हाला एक ऑटोमॅटिक AC कंट्रोल तुम्हाला आपल्या इथं आहे. याच्यावरती फक्त तुम्ही ऑटोवरती तुम्हाला इथं प्रेस करायचंय तुमच्या टेम्परेचरनुसार. तर इथं केबिन जे आहे, गाडी जी आहे, तर ती आपल्या आतमधल्या टेम्परेचरनुसार हे इथला टेम्परेचर ऍडजस्ट करते. जसं तुम्ही कमी करणार तसं ते होत जाणार ऍडजस्ट बरोबर आपल्या याच्यानुसार. आणि इथं याच्यासोबत जर तुम्ही बघता तर मग इथं काही स्टोरेज स्पेस आहे, तुम्हाला इथे स्टोरेज स्पेस आहे. तर मग इथं तुम्ही चावी ठेवू शकता, काही ठेवू शकता तुमच्या हिशोबाने. आणि इथं तुम्हाला इथं मिळेल USB आणि ऑक्सचा एक ऑप्शन आहे याच्यामध्ये आहे तुम्हाला एक 12 वोल्ट इथं चार्जिंग पोर्ट आहे, इथं तुम्हाला चार्जिंग पॉईंट दिला जातो. आणि इथं त्याचबरोबर जर आपण इथं जर बघितलं तर आपल्या इथं 5 स्पीड याचं गिअर आहे त्याच्यात मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये. आणि याच्यासोबतच आता हे तर मी जसं तुम्हाला मी सांगितलं हे तर टॉप मॉडेल आहे, तर मग त्याच्याप्रमाणे कंपनीने आपल्याला ह्या मॉडेलमध्ये रिव्हर्स कॅमेरा सुद्धा दिलेला आहे. आता तुम्ही बघू शकता, आता मी इथे रिव्हर्स टाकतो तर हे बघा तुम्हाला एक मागचा डिस्प्ले एकदम क्लिअर दिसेल. कॅमेरा क्वालिटी अतिशय चांगली आहे. अंधार असो, दिवस असो, दुपारी असो, पाऊस असो, तुम्हाला क्लिअरच दिसणार याच्यामध्ये. हा एक झाला. याच्यानंतर हा आहे इथे एक आपला हँड ब्रेक आहे, जसा असतो एक इथं नॉर्मलवाला. त्याच्यानंतर तुम्हाला एक आता दुसरं एक आहे, हे आहे तुम्हाला इथं आर्मरेस्ट आहे, सेंटर आर्मरेस्ट. तर हे ड्रायव्हर आणि आपले को ड्रायव्हर इथं बाजूचे पॅसेंजर इथं दोघांसाठी त्यांच्या इथं हात ठेवायला, त्यांचा इथं
कम्फर्टेबल जे आहे इथं लॉंग जर्नीसाठी. आणि याच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की हे मुव्हेबल पण आहे, म्हणजे जसं आपण आपल्या कम्फर्टनुसार आपण त्याला करू शकतो ऍडजस्ट. जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ विटारा ब्रेझाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इथं भविष्यात अजून आणखी व्हिडिओज मिळतील वेगळ्या वेगळ्या आणि बऱ्याच मॉडेलच्या गाड्यांचे. धन्यवाद.